श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, उद्या हिंदीचा बोर्डाचा पेपर आहे 10वीचा. यात मी तुम्हाला सर्व बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतील IMP प्रश्न सांगणार आहे. त्याचप्रमाणे ते कसे सोडवायचे याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे तुम्ही जर आमचे नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड केले नसेल तर फटाफट डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला 10वीचे 2 कोर्स भेटतील. ऑल SSC पेपर भरपूर विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे, जो की फक्त 194 रुपयांमध्ये आहे. यामध्ये सेम इंग्लिश, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम या सर्वांच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे हिंदीचा देखील स्पेशल कोर्स आहे 99 रुपयांमध्ये. हिंदीचे IMP प्रश्न याच्यात पोस्ट केलेले आहेत. लवकर फटाफट तुम्ही बाय करू शकता. त्याचप्रमाणे नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलला अवश्य यूट्यूबला सर्च करा. या ठिकाणी हिंदीचे पूर्ण व्हिडिओ विथ सोल्युशन प्रोव्हाइड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे. आतापर्यंत 723 विद्यार्थ्यांनी लाईक केलेले आहे आणि 10,000 व्ह्यू झालेले आहेत. तर तुम्ही देखील लवकर तो व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यात बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडून दाखवलेली आहे आणि याच्यात सर्व IMP प्रश्न आहेत. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली प्ले स्टोअरला तुम्ही नाना फाउंडेशन सर्च करा. तर बघूयात आपण आता की महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे. तर बघा, याच्यात जो एक प्रश्न आहे गद्य आकलन, याच्यामध्ये जे आहेत आपल्याला पॅराग्राफ वाचायचा आणि 4 प्रश्न तयार करायचे आहेत. तर मी हा पॅराग्राफ वाचलेला आहे. तर याच्यावरून आपल्याला कुठलेही 4 प्रश्न तयार करायचे आहेत. एकदम सोपा प्रश्न, हातातले 4 गुण. तर बघा, इथे विचारलेलं आहे आपल्याला, रमन प्रभाव की खोज के लिए जाना जाता है. तर आपण इथे विचारू शकतो, सर CV वेंकटरमन किस खोज के लिए जाने जाते आहे. तर त्याचं हे उत्तर आहे, पण आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. त्यानंतर CV वेंकटरमन को कौन से साल में भौतिकी में नोबेल पुरस्कार प्रदान किया. त्यानंतर त्यांचा जन्म कुठे झाला. असे 3 प्रश्न झाले. त्यानंतर रमन जी के पिताजी कोण थे, क्या करते थे, असंही प्रश्न विचारू शकतो. 4 असे 4 बनवायचे. तर सोपा आहे पॅराग्राफ. वृत्तांत लेखन मध्ये तुम्हाला मी महत्वाची माहिती देणार आहे की वृत्तांत लेखन कशा प्रकारे लिहायचं आणि कहाणी लेखन आणि त्याचप्रमाणे विज्ञापन आणि निबंध याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळावेत ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, वृत्तांत लेखन कशा प्रकारे लिहिलं जातं. वृत्तांत लेखन मध्ये तुम्हाला जो विषय दिलेला आहे तो विषय जो आहे तो पहिलं हेडिंग म्हणजेच न्यूज जी रायटिंग असते त्याचप्रमाणे समजा मराठीत देखील तुम्ही बघितले वृत्तांत लेखन. हेडिंग आपल्याला पाहिजे, बातमीचं शीर्षक पाहिजे. तर इथं काय लिहिलेलं आहे, स्वच्छता अभियान लिहिलेलं आहे. तर कुठं केलेलं आहे, तर नेताजी विद्यालय औरंगाबाद. तर तुम्हाला इथे लिहायचं आहे, नेताजी विद्यालय औरंगाबाद में स्वच्छता अभियान संपन्न. हे त्याचं शीर्षक झालं, टायटल. पहिले तुम्हाला सुरुवातीला असं टायटल लिहायचं आहे, लक्षात ठेवा. टायटल लिहिल्यानंतर तुम्हाला लोकेशन लिहायचं आहे. लोकेशन लिहून पुढे तुम्हाला इथे तारीख लिहायची आणि त्यानंतर तुमच्या बातमीला सुरुवात करायची आहे. जसं इथे स्वच्छता अभियान लिहिलेलं आहे तर तुम्हाला त्या प्रस्तुत बातमीमध्ये 3 गोष्टी मेन्शन करायच्या आहेत. ते तुम्हाला मी सांगतो. 3 पॅराग्राफ कमीत कमी. पहिल्यामध्ये तुम्हाला कार्यक्रमाचं डेट, कुठे झालेला आहे कार्यक्रम आणि कशा प्रकारे झालेला आहे, त्याचं आयोजन, अध्यक्ष कोण होते, त्याचं वर्णन करायचं आहे. समजा आपण 3 तारीख टाकली असेल तर इथं लिहा 2 तारखेला हा कार्यक्रम झाला, या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष हे उपस्थित होते, असे माहिती लिहा. कार्यक्रमाचं लोकेशन लिहा. हा पहिला पॅराग्राफ. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा मांडा. जसं की स्वच्छता अभियान आहे तर इथं लिहा कार्यक्रमाचे जे अध्यक्ष होते, समजा कुणाल पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे सर्व तिथे उपस्थित असलेल्या लोकांना मार्गदर्शन केले स्वच्छता अभियानाविषयी आणि सर्वांमध्ये जनजागृती केली, अशी रूपरेषा त्याच्यात मांडायची. आणि तिसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला काय करायचंय, कार्यक्रमाचा समारोप कसा झालेला आहे म्हणजे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन या व्यक्तीने मांडले. समजा आपण लिहू शकतो तिथे, सचिन पाईकराव यांनी कार्यक्रमाचे सर्वांना गृहीत धरून आभार प्रदर्शन व्यक्त केले आणि हा कार्यक्रम 7 वाजता संपलेला आहे, असं तिसऱ्या पॅराग्राफमध्ये मेन्शन करायचं. या गोष्टी तुम्ही फॉर्मॅटनुसार अनुरेखन करा, तुम्हाला चांगले मार्क भेटतील. नक्की लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला. PDF फाईलसाठी, IMP प्रश्नांसाठी नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा आणि पूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही नाना फाउंडेशन स्टडी या चॅनलला अवश्य भेट द्या. त्यानंतर इथे कहाणी लेखन तुम्हाला करायचं आहे. पूर्ण पॉइंट्स व्यवस्थित वाचायचे आहेत. जसं इथे, मोहन और माता पिता सुखी परिवार, मोहन हमेशा मोबाइल पर, कान में ईयरफोन, माता पिता का मना करना, मोहन का ध्यान न देना, सड़क पर कार करना, कान में ईयरफोन, दुर्घटना सीख.
तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागलं, एक मुलगा होता, तो मुलगा आईवडिलांचा ऐकत नव्हता, मोबाईल वापरायचा, कानामध्ये इयरफोन लावायचा, दुर्घटना घडली आणि आईवडिलांचं कधीच त्यांनी ऐकलं नाही. याच्यावर सोपी कहाणी तुम्हाला बनवायची आहे. व्यवस्थित तुम्हाला आता कळलंच असेल की कहाणी कशा प्रकारची आहे. आईवडिलांचं ऐकण्यामुळे मुलांना दुर्घटना झाली, हॉस्पिटलमध्ये गेला, परत तो नंतर येऊन ऐकत होता वगैरे, असं काहीतरी तुम्ही लिहू शकता. आणि सुरुवातीला इथे टायटल व्यवस्थित लिहायचं, जसं की लत की सीख, माँ बाप का न सुनना, मोबाईल के दुष्परिणाम, असं काही तुम्ही लिहू शकता. आणि विज्ञापन लेखन जे आहे, पुढचा जो प्रश्न आहे विज्ञापन लेखन म्हणजेच मराठीतलं जाहिरात लेखन सारखं. इथे जर तुम्हाला दिलेलं आहे त्याचं अनुसरून तुम्हाला जाहिरात बनवायची आहे. सुरुवातीला इथे तुम्हाला टायटल लिहायचं आहे आणि इथे लिहू शकता तुम्ही, आपने घर चमकाए, निर्मल सॅनिटायझर आज ही लाए, असं लिहू शकता. त्यानंतर त्याची प्रमुख वैशिष्ट्ये इथे लिहा. त्यानंतर इथे संपर्क आणि पत्ता जो आहे शेवटी इथे लिहायचा आणि तिथून संपर्क आणि पत्ता तुम्हाला मेन्शन करायचा आहे, भ्रमणध्वनीस, ईमेल आयडी वगैरे. आणि इथं लिहा तुम्ही तुमच्या सिटीत पहिल्यांदाच किंवा मूल्य त्याचं लिहा. या अशा प्रकारे तुम्हाला मेन्शन करायचे छोटे छोटे गोष्टी, सेम ॲज अ लाईक तुम्ही जसं मराठीत लिहिलेलं आहे. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे निबंध लेखन, याच्यात तुम्हाला 3 निबंध दिले जातील आणि जवळपास 7 मार्कांचा आहे. 7 मार्कांसाठी तुम्हाला जवळपास 3 पानं लिहिणे गरजेचं आहे. आणि कहाणीसाठी तुम्हाला मी सांगतोय कमीत कमी 2 पानं तरी लिहावी लागतील. आणि वृत्तांत लेखनमध्ये तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 ओळी तरी लिहावे लागतील. तर ह्या बारीक सारी गोष्टी आहेत, तर तुम्ही या लक्षात ठेवल्या पाहिजे. 3 निबंध आलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या जास्त निबंधावर कंटेंट लिहिता येईल याच्यावर तुम्ही आधी रिसर्च करा. आणि हा रिपीट भरपूर वेळा झालेला आहे परीक्षेत. तर कुठले प्रश्न IMP आहेत तर PDF नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. तर मेरा प्रिय त्योहार हा जर तुम्हाला लिहायचा असेल त्याच्याबद्दल सर्व माहिती घ्या आणि शुद्ध लेखन लिहा, शुद्धीत शब्द लिहा, खाडाखोड करू नका. निबंधामध्ये जास्तीत जास्त वाक्यप्रचार, म्हणी, कविता यांचा वापर करा आणि त्यांना हायलाईट करा, त्या मुद्द्यांना एक्सप्लेन करा आणि कमीत कमी 3 पानं तरी लिहावं लागतील. 7 मार्कांचा प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न अटेंड करा सर्वांनी, कारण एखाद्याला कमी मार्क पडत असतील तर त्याला या प्रश्नात मार्क वाढवून दिले जातात आणि त्याला चांगलं पास देखील केलं जातं. आज महाशिवरात्री आहे, सर्वांना महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा. आई तुळजाभवानी स्वामी चरणी, ईश्वरनारायण शंकर चरणी, बोलणे चरणी माझी हीच प्रार्थना आहे श्रीराम चरणी की व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला बोर्डाच्या परीक्षेत चांगले यश मिळावे. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.